सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। माजी मंत्री एकनाथ खडसेंनी अद्याप रामटेक बंगला सोडला नाही। आरटीआय अंतर्गत ही माहिती उघड झाली आहे। बंगल्याच्या भाड्याचे तब्बल सुमारे 15 लाखांची थकबाकी ही अदा केली नाही। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना वितरित केलेला शासकीय बंगला रामटेक बाबत माहिती विचारली होती। सार्वजनिक बांधकाम खात्यानं अनिल गलगली यांना कळवले की माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अद्यापपर्यंत रामटेक हा सरकारी बंगला सोडला नाही, तो त्यांच्याच ताब्यात आहे आणि त्याचं घरभाडंही थकवलंय। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत। दीपक, एकनाथ खडसेंना रामटेक बंगला सोडवेना असंच झालंय, मात्र त्यांनी घरभाडंही थकवलंय। अधिक काय माहिती आहे? गिरीश, निश्चित माहिती अधिकारात जी माहिती समोर आली, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या संदर्भात माहिती विचारली होती पीडब्ल्यूडी विभागाकडे की एकनाथ खडसेंनी रामटेक बंगला सोडलाय का। तर पीडब्ल्यूडी कडनं जे उत्तर आलेलं त्यानुसार एकनाथ खडसेंनी अद्यापही हा बंगला सोडलेला नाहीये आणि आतापर्यंत जे एकनाथ खडसे बंगल्यात राहतात तर ते 25 रुपये प्रति चौरस वर्ग फूट या दराने भाडं आकारलं जातं। त्याचं सुद्धा 15.5 लाख रुपये हे पीडब्ल्यूडीला देणं खडसेंनी थकवलेलं आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की एकनाथ खडसे बंगला सोडला, परंतु तो अद्याप सोडलेला नाही। आपल्याला मध्ये 4 जून 2016 एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला होता। त्याच्यानंतर 15 दिवस शासकीय निवासस्थान हे निःशुल्क वापरण्याची परवानगी असते मंत्र्यांना मंत्रिपद गेल्यानंतर, आणि त्याच्यानंतर जर त्या मंत्र्यांना तिथे राहायचं असेल तर 25 रुपये प्रति वर्ग फूट भाडं आकारलं जातं। परंतु पीडब्ल्यूडीने सुद्धा त्यांना मुदत जी आहे ती 19 जूनला मुदत दिली होती 3 महिन्यात हा बंगला खाली करण्याची। सप्टेंबरमध्ये ही मुदत संपली होती, परंतु अद्यापही आता नोव्हेंबर उजाडला, नोव्हेंबर जवळपास संपत आला तरी सुद्धा एकनाथ खडसेंनी हा बंगला रिक्त केलेला आहे। त्यामुळे रामटेक बंगला सोडण्याची इच्छा एकनाथ खडसेंची दिसत नाही। या संदर्भात वारंवार माहिती अधिकारात काही कार्यकर्त्यांनी माहिती सुद्धा उपस्थित विचारली होती, परंतु अद्यापही हा बंगला एकनाथ खडसेंच्या ताब्यात आणि एकीकडे बंगला ताब्यात ठेवून त्याचं भाडं जे पीडब्ल्यूडीला द्यायचं होतं ते सुद्धा जवळपास 15.5 लाख भाडं हे एकनाथ खडसेंनी थकवलेलं आहे। आणि ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानेच माहिती अधिकारात दिल्यामुळे त्याची सत्यता जी आहे ती समोर आलेली आहे की एकनाथ खडसेंनी अद्याप बंगला सोडलेला नाहीये। अगदी बरोबर आहे दीपक। आता मंत्रिपदावरून पाय उतारून मोठा काळ लोटलेला आहे तरी सुद्धा खडसेंनी बंगला सोडला नाही आणि घरभाडं देखील भरलं नाही। मात्र आता आपण बातमी दाखवतोय, आता बघूया खडसे काय पाऊल उचलतायत। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।